स्टार्ट. परिच्छेद. फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र हे दिनांक 25/6/2015 रोजी त्यांचे सहकारी पोलीस हवालदार आवंके, पोलीस हवालदार कोरडा, पोलीस नाईक थोरात यांचेसोबत शासकीय वाहन क्रमांक MH48C148 या वाहनाने अवैध दारू व्यवसायासंदर्भात गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी याच्या राहत्या घरी गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करत असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी 2 पंचांना बोलावून घेऊन आरोपीच्या घरी छापा टाकला. आरोपीच्या घरासमोर पोलीस पथक पंचासहित जाऊन आरोपीच्या नावाने हाक मारली असता आरोपी घराबाहेर आला व त्याने त्याचे नाव चंद्रकांत असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या घरात जाऊन पाहणी केली असता घरातील स्वयंपाकघरात एक पांढऱ्या रंगाच्या 10 लिटरच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये उग्र वास येत असलेली रक्कम ₹150 ची 5 लिटर गावठी हातभट्टीची दारू सापडली. पोलिसांनी त्या कॅनमधून एका 180 मिलीलिटरच्या स्वच्छ काचेच्या बाटलीत नमुना काढून घेऊन त्यास सील केले व सदर परिस्थितीचा जागीच पंचनामा केला. सरकार पक्षातर्फे फिर्यादी यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 7/2015 वर मुंबई दारू प्रतिबंधक कायदा कलम 65(e) प्रमाणे फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस हवालदार आवंके याने सदर प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. माझे विद्वान पूर्वाधिकारी यांनी निशाणी क्रमांक 8 वर मुंबई दारू प्रतिबंधक कायदा कलम 65(e) प्रमाणे आरोपीविरुद्ध असलेल्या गुन्ह्याचा संक्षिप्त तपशील आरोपीस समजावून सांगितला. आरोपीने सदर गुन्हा कबूल नसल्याचे सांगून खटला चालविण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे अभियोग पक्षाने खालील कागदपत्रावर त्यांची भिस्त ठेवली आहे. 1. निशाणी क्रमांक 11 वरील फिर्याद. 2. निशाणी क्रमांक 12 वरील घटनास्थळ व जप्ती पंचनामा. 3. निशाणी क्रमांक 16 वरील मुद्देमाल प्रयोगशाळेत पोहोचवल्याबाबतचे पत्र. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 अन्वये आरोपीचे निवेदन नोंदविण्यात आले. त्यात त्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचे कथन केले आहे. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकला. अभियोग पक्षाची हकीकत त्यांनी अभिलेखावर आणलेला पुरावा विचारार्थ घेता खालील मुद्दे माझे विचाराधीन उपस्थित होतात. त्यांचे निष्कर्ष कारणमीमांसेसहित पुढीलप्रमाणे नोंदविले आहे. अभियोग पक्षाने आरोपीविरुद्ध दोषारोप सिद्ध करण्यासाठी त्याने दारूचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशीररित्या स्वतःजवळ बाळगल्याचे सिद्ध करणे आवश्यक आहे. फिर्यादी साक्षीदार क्रमांक 1 याने त्याच्या सरतपासात गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानंतर 2 पंचांसहित आरोपीच्या घरी छापा टाकून स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यातून 10 लिटरच्या कॅनमध्ये असलेली 5 लिटर दारू जप्त केल्याचे कथन केले आहे. त्यामधून 180 मिलीलिटर दारू रासायनिक विश्लेषण प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी दुसऱ्या बाटलीत काढल्याचे देखील कथन केले आहे. सदर साक्षीदाराने सरकार पक्षातर्फे आरोपीविरुद्ध निशाणी क्रमांक 11 वरील
फिर्याद दिली आहे. त्याने त्याच्या उलट तपासात आरोपीच्या घराच्या बाजूला लोकवस्ती असल्याचे तसेच सदर छाप्याला जाण्यापूर्वी त्याच्या स्वतःच्या पॉकेट डायरीला तशी नोंद घेतल्याचे मान्य केले आहे. परिच्छेद रमेश साक्षीदार क्रमांक 2 हा निशाणी क्रमांक 12 वरील घटनास्थळ व जप्ती पंचनाम्याचा पंचसाक्षीदार आहे. सदर साक्षीदाराने त्याला दिनांक 25/6/2015 रोजी पोलिसांनी सडकपाडा येथे पोलीस पाटील पांडुरंग यांच्या घरी बोलावल्याचे तसेच पोलिसांनी आरोपीकडून दारू पकडल्याचे कथन केले आहे. त्याने त्याच्या उलट तपासात पंचनामा पोलिसांनी आधीच लिहून ठेवला असल्याचे व लिहून ठेवलेल्या पंचनाम्यावर त्यातील मजकूर त्यास वाचून न दाखवता त्याची सही घेतल्याचे मान्य केले आहे. त्याने हे देखील कबूल केले आहे की पोलिसांनी त्याच्या समक्ष आरोपीच्या ताब्यातून दारू जप्त केली नाही व त्याच्या समक्ष कोणताही पंचनामा केला नाही. पोलीस शिपाई चौधरी साक्षीदार क्रमांक 3 याने जप्त केलेल्या दारूतून वेगळी केलेली नमुना बाटलीतील दारू रासायनिक प्रयोगशाळेत पोहोचविली आहे. सदर साक्षीदाराने नमुना बाटली प्रयोगशाळेत पोहोचवून त्यासोबत असलेल्या पत्रावर प्रयोगशाळेतील संबंधित कर्मचाऱ्यांची सही घेऊन पोहोच घेतली आहे. सदरचे पोहोच वजा पत्र निशाणी क्रमांक 16 वर आहे. परिच्छेद अभियोग पक्षाने या 3 साक्षीदाराव्यतिरिक्त इतर कोणताही स्वतंत्र साक्षीदार तपासलेला नाही. फिर्यादी साक्षीदार क्रमांक 1 याने त्याच्या उलट तपासात आरोपीच्या घराच्या बाजूला लोकवस्ती असल्याचे मान्य केले आहे. अशा परिस्थितीत एकही जवळचा साक्षीदार तपासी अधिकारी यांना तपासाकामी का उपलब्ध झाला नाही याचे कोणतेही संयुक्तिक कारण अभियोग पक्षाकडून पटलावर आलेले नाही. फिर्यादी साक्षीदार क्रमांक 1 याने दिलेली फिर्याद पाहिली असता असे दिसून येते की त्याने त्याच्या सहकाऱ्यांसोबत दिनांक 25/6/2015 रोजी 15:35 वाजता म्हणजे दुपारी 3:35 वाजता मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे आरोपीच्या घरी छापा टाकला आहे. परंतु साक्षीदाराने त्याच्या सरतपासात आरोपीच्या घरी रात्री छापा टाकल्याचे कथन केले आहे. प्रस्तुत प्रकरणाची फिर्याद देखील दिनांक 25/6/2015 रोजी 17:10 वाजता म्हणजे 5:10 वाजता दाखल झाली आहे. फिर्याद पंचनामा यामध्ये कोठेही प्रस्तुत छाप्याची कारवाई रात्रीच्या वेळी केल्याचे दिसून येत नाही. फिर्यादी याने त्याच्याजवळ असलेली पॉकेट डायरी ज्यामध्ये सदर छाप्याच्या कारवाईची नोंद घेतल्याचे कथन केले आहे ती देखील पटलावर आणलेली नाही. अशा प्रकारे सदर पुराव्यातील त्रुटी तसेच विसंगतीवरून फिर्यादी साक्षीदार क्रमांक 1 याच्या पुराव्याच्या विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित होते. स्टॉप.